बार ये आए, बार बार दिल ये जाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर. Hi sir, wishing you very happy returns of the day. Once again, happy birthday sir. माझा सांगायची महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेले वर्षभर मी तुमच्यासोबत काम करतो आणि तो एक्सपिरियन्स जो आहे माझा तो आत्तापर्यंतचा काम केलेला सगळ्यात बेस्ट एक्सपिरियन्स आहे. ॲज वेल ॲज तुमचा जो फॅमिली सपोर्ट आहे तो सुद्धा अगदी बेस्ट असल्यामुळे मी तुम्हाला मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. थँक्यू. हॅपी बड्डे सर. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. क्लासमध्ये शिकताना खूप मार्गदर्शन भेटलं. आता तुमच्याबरोबर काम करताना पण खूप काही शिकायला भेटतं आहे. तुमचा मला नेहमीच आधार वाटतो आणि असाच आधार माझ्या पाठीशी राहू द्या. हॅपी बर्थडे सर. हॅलो सर, वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. तुमच्या सगळ्या इच्छा मनोकामना या वर्षामध्ये पूर्ण होत हीच आमची सगळ्यांकडे देवाकडे प्रार्थना असणार आहे. आणि तुमच्याबद्दल बोलायचं झालं तर तुम्ही एक ग्रेट टीचर, ग्रेट लीडर तर आहातच सर, पण तुम्ही एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक ग्रेट पर्सन आहात सर. तुमच्याकडून शिकण्यासारख्या बऱ्याच अशा गोष्टी आहेत जे मी शिकली आहे, हळूहळू शिकते आहे. त्यामुळे तुमच्यासोबत काम करताना आम्हाला खूप छान वाटतं. अजिबात कुठल्याही कामाचं आम्हाला बर्डन येत नाही. आणि तुमचं 1 वर्ष वाढलं आहे किंवा कमी झाले असं अजिबात समजू नका. कारण का तुम्हाला असं समजा की 1 वर्ष एक्सपिरियन्स आला की आमच्यासारखा स्टाफ कसा हँडल करायचा असतो ते. आणि तुम्ही एक एवढे गोड व्यक्ती आहात सर की त्यामुळे तुम्ही आता आम्हाला फॅमिलीसारखे ट्रीट करता. कधीच असं वाटत नाही की आम्ही जॉबमध्ये आहोत किंवा असं इथं आल्यानंतर ना आम्हाला ॲज अ फॅमिली म्हणूनच ट्रीट केलं. आणि तुम्ही मला तर मानसकन्या मानलेलीच आहेत. त्यामुळे एक छोटीशी रिक्वेस्ट तुम्हाला आज मी वाढदिवसादिवशी करते. एवढे गोड व्यक्ती आहात तुम्ही, त्यात अजून आज केक भरपूर कापणार आहात. केकचे अजून भर पडणार आहे गोड खाण्यामध्ये. सो आज थोडासा केक कमी खावा, आपल्याला शुगर लेवल मेंटेन करायचे. कारण का आत्ताशी आपली एकच ब्रांच सुरू झाली आहे क्षेत्रमाऊलीमध्ये सर. आपल्या अख्ख्या साताऱ्यामध्ये शिंदे कोचिंग क्लासेसच्या ब्रांचेस सुरू झाले पाहिजेत. त्यासाठी तुम्ही हेल्दी, स्ट्रॉंग आणि पॉझिटिव्ह राहणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आम्हाला असंच वाटतं की तुम्ही खूप हेल्दी राहावा, स्ट्रॉंग राहावा. आणि आजच्या दिवशी तुम्हाला देवाकडे आम्ही हेच प्रार्थना करतो की तुम्हाला आरोग्यदायी, निरोगी आणि खूप असं सक्सेसफुल असं इयर जावो. अँड वन्स अगेन विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स डे अँड ऑल द बेस्ट. एन्जॉय युअर डे सर. थँक्यू. शिक्षण आणि मार्गदर्शनाने आयुष्याला दिशा देणाऱ्या अशा आमच्या अनिकेत शिंदे सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हा आनंदाचा आणि उत्साहाचा जावो. तुमची सगळी स्वप्न पूर्ण होत तुम्हाला चांगले आरोग्य लाभो हीच स्वामींचरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या खूप खूप स्वामीमय शुभेच्छा सर. थँक्यू. Hello sir, wish you many happy returns of the day. You are the son of our शिंदे कोचिंग गॅलेक्सी. तुमच्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण होऊ देत. असेच कायम आम्हाला इन्स्पायर करत राहा. तुमचं जे कन्व्हिन्सिंग नेचर आहे ते आमच्यामध्ये पण येऊ दे. त्याचं आम्हाला स्पेशल ट्रेनिंग द्या. आणि जसे आत्तापर्यंत ऑनेस्टली आम्ही क्लासला डिवोट आहोत तसेच कायम राहू. तुमचा गायडन्स कायम आम्हाला राहू दे. तुमचं इन्स्पिरेशन कायम आम्हाला राहू दे. तुमच्यासारखी जे इन्थुझियास्टिक आहात तुम्ही तसे ते नेचर आमच्यामध्ये पण येऊ दे. असे आम्हाला ब्लेसिंग्स द्या. आणि वन्स अगेन मेनी मोर हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्यू सर. हाय सर. सर्वात आधी तर तुम्हाला वाढदिवसाच्या खूप 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 मनापासून शुभेच्छा. मला माहिती आहे तुम्ही आता मनातल्या मनात हसत असणार आहे आणि क्लासमध्ये माझ्याकडे वळून बघणार आहे. पण खरं सांगू का, माझ्या आयुष्यात माणसांच्या बाबतीत मी खूप चोखंदळ आहे. जी अशी फार कमी माणसं आहेत की जी मला आपली वाटतात आणि त्या माणसांपैकी तुम्ही एक आहात. तुम्ही ॲज अ बॉस म्हणून तर ग्रेट आहातच, नो डाऊट. पण एक माणूस म्हणून, एक व्यक्ती म्हणून पण तुम्ही तितकेच ग्रेट आहात. मला सख्खा भाऊ नाही आहे, पण याची मला कधीच खंत वाटली नाही. मला कधी त्याची उणीव भासली नाही, कधी वाईट वाटलं नाही. पण
पण माझ्या अडचणीच्या काळामध्ये तुम्ही माझ्यापेक्षा लहान असूनही ज्या पद्धतीने मोठ्या भावासारखे माझ्या पाठीशी उभे राहिलात, तेव्हा मला कळलं की भाऊ काय असतो, भावाचं नातं काय असतं. सो आय एम व्हेरी ग्रेटफुल की असा भाऊ मला मिळाला. आणि मोठी बहीण या नात्याने मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की टेन्शन घेऊ नका कुठल्याही गोष्टीचं कधीही. आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत. दुसरं म्हणजे वेळेवर जेवण घ्या, तब्येतीची काळजी घ्या आणि जसे तुम्ही हसतमुख आहात नेहमी असता असेच कायम राहा. परत एकदा वाढदिवसाच्या खूप 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 मनापासून शुभेच्छा. हॅपी बर्थडे अनिकेत. अशीच तुझी उत्तरोत्तर प्रगती होत राहो आणि पुढं जात राहा. ह्याच तुला या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे अनिकेत, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. असाच मोठा होत राहा, हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना. आमचे तुला खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे अनिकेत. हॅपी बर्थडे अनिकेत. अनिकेत, तुला वाढदिवसाच्या हार्दिक 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 शुभेच्छा. अनिकेत, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तू अशीच प्रगती पुढे करत जा. आम्ही सर्वजण तुझ्या पाठीशी आहोत. खूप पुढे जा, खूप मोठा हो, यशवंत हो, कीर्तिवंत हो. अनिकेत, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तसेच तुझ्या पुढच्या वाढदिवसासाठी सुद्धा हार्दिक शुभेच्छा. इथून पुढे तू अनेक शाखांचं बाहेर काम करून पुढील येणाऱ्या विद्यार्थ्यांचं चांगलं भविष्य घडवावं आणि तुझ्या या वाढदिवसासाठी हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करून माझे 2 शब्द संपवतो. अनिकेत, तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि माझ्या मनातील असं मी बोलते आहे की तुझ्या सर्व शाखा एवढ्या वाढत पुढच्या वर्षी आणि अजूनसुद्धा तुझ्या पुढं प्रगती होत जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू बाळा. अनिकेत, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुझी शैक्षणिक क्षेत्रात उत्तरोत्तर प्रगती हो व पुढील वाटचालीसाठी तुला भरपूर आशीर्वाद. अनिकेत, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर अनिकेत. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे अनिकेत काका, कसा आहेस? मी लवकर समर कॅम्प जॉईन करायला येतो. हॅपी बर्थडे भाऊजी. आज माझ्या धीराचा वाढदिवस आहे आणि आज मला काहीतरी सांगावंसे वाटते. कुटुंबातील प्रत्येक जबाबदारी आनंदाने पेलणारा आणि सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आणणारा हा आमचा धीर आहे. तुमच्या कष्टाळू आणि प्रामाणिक स्वभावाचा आम्हाला अभिमान आहे. तुम्ही आयुष्यात अशीच प्रगती करत राहावी आणि नवीन नवीन शिकले सर करावे अशी सदिच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊजी. भावा, वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. खरंच लहानपणापासून खूप मस्ती करणारा, सर्वांना आनंदी ठेवणारा, सर्वांसोबत हसून खेळून राहणारा आणि कधी पण फोन केला ना, भावा ये की जाऊया कुठे तरी फिरायला, एक नंबर असं एकदम शब्द कानावर पडले की असं वाटतं आत्ताच उठून निघून जावं भावाकडे, भावाबरोबर कुठेतरी फिरायला जावं. भाई प्लॅनिंग मध्ये मागे हटणार नाही. फुल प्रूफ प्लॅनिंग एकदम सगळ्याच गोष्टीमध्ये फुल प्लॅनिंग वगैरे करून प्रॉपर सगळं नियोजन वगैरे करून सगळ्या गोष्टी एकदम पूर्ण पार पाडणारा असं आमच्या लाडक्या भावाला वाढदिवसाला लाख लाख शुभेच्छा. खरं तर शुभेच्छा आम्हाला तिथे येऊनच द्यायला खूप बरं वाटलं असतं, पण असो आपण भेटूया लवकरच. आणि भावा पार्टी तर झाली पाहिजे जोरदार. कशी? हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर दादा. हॅपी बर्थडे टू यू. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अनिकेत काका. माझी परीक्षा संपल्यावर मी लवकरच तिथे येईन. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा. तुझी अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. हॅपी बर्थडे.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भाऊजी. तुम्ही घराचा आधार नाही तर अभिमान आहात. तुमची अशीच प्रगती होत राहो. खूप खूप शुभेच्छा. दिवस आजचा ठरावा तुमच्यासाठी खास. मिळावी तुमच्या स्वप्नांना प्रयत्नांना यशाची साथ. याच आहेत आमच्याकडून तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा खास. हॅपी बर्थडे दादा. भाऊजी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. महाकालच्या कृपेने सगळ्या तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण हो. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो. जय महाकाल. Happy birthday Aniket Dada. Hope your journey of teaching become a successful platform for all students. Wish you best wishes for your future and successful life. Dada, you are the person for the students. Is like makes learning look easy. Proud of you, brother. हॅलो दादा, काय चालू आहे? वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. खूप काही सरप्राइजेस आज मिळालेले असतील आणि वहिनींनी खूप काही प्लॅन केलेला आहे. तरी पण आपण डिस्कच्या यात्रेला मिळतोय तेव्हा धमाक्यामध्ये बर्थडे सेलिब्रेट करू, फुल पार्टी करूया. Wish you many, many, many happy returns of the day, Dada. I am so lucky to have you as my elder brother. I hope this new year brings you lot of health, wealth, and everything that makes you smile today. Happy birthday once again. अनिकेत दादा, तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. डिअर अनिकेत, विशिंग यू व्हेरी 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 मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. आणि तुला आज वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभाशीर्वाद. उदंड आयुष्य लाभो आणि असाच उत्तरोत्तर प्रगती होत राहो हीच आमच्या सगळ्यांकडनं तुला शुभेच्छा. सुदिनं सुदिनं जन्मदिनं तव भवतु मंगलं जन्मदिनं. चिरंजीव कुरु कीर्तिवर्धनं चिरंजीव कुरु पुण्यवर्धनं. विजय भवतु सर्वत्र सर्वदा जगति भवतु तव यशगानम्. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अनिकेत तुला माझ्याकडून, आरोही आणि अथर्वकडून. जर्मनमध्ये हेrzlichen Glückwünschen Geburtstag अनिकेत. हेrzlichen Glückwünschen Geburtstag अनिकेत. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे टू यू. बाय. अनिकेत, तुला शुभेच्छा. तुझे चांगले दिवस जाऊ द्या. बोल. अनिकेत बाळा, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. बरबाटीचे दिवस जावं असेच पुढे. अनिकेत, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुझी अशीच भरभराट होऊ दे. अनिकेत, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मला तुझा सार्थ अभिमान आहे. मी बाहेर फिरताना मला सरांचे वडील म्हणूनच ओळखले जाते याचा मला सार्थ अभिमान आहे. तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. अनिकेत, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझं आरोग्य चांगलं राहू दे. तुझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते. मला तुझ्यासाठी 2 ओळी बोलायच्या आहेत. झेप अशी घे की पाहणाऱ्यांची मान उंचाव्या. ज्ञान इतके मिळव की सागर अचंबित व्हावा. कर्तृत्वाच्या अग्निबाणाने देहाचे गगन भेदून यशाचा लख प्रकाश तू चोहीकडे पसरावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून मी माझे 2 शब्द पूर्ण करते. दादा, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तू नेहमी माझ्यासाठी आधार, मार्गदर्शक आणि प्रेरणा राहिला आहेस. तुझं आयुष्य आनंद, यश आणि उत्तम आरोग्याने भरलेलं असो. तू माझ्याबरोबर कायम हसत खेळत राहिला आहेस आणि असाच कायमस्वरूपी राहा एवढंच बोलतो. दादा, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही आम्हाला सगळ्या बाबतीत खूप छान सपोर्ट करता आणि सगळ्यांना हसत खेळत ठेवता. असेच सगळ्यांच्या हसत खेळत राहा
आणि पुन्हा एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तेवढं आता ह्या वर्षी कुठेतरी लांब फिरायला घेऊन जा, एन्जॉय करायला. ओके, बाय बाय. वीर, तुला माहितीये का आज काय आहे? हा, मला माहिती आहे, आज डॅडचा बर्थडे. हो बरोबर, आज डॅडचा बर्थडे आहे. आज आपण क्लास डेकोरेट करणारे, नवीन गेम्स घेणारे आणि नवीन केक्स पण आणणारे आणि खूप काय काय करणार. बस 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 बस, ते तर राहू दे सगळं बाजूला. पण डॅडला पहिलं विश कोण करणार? विश विश तर आपण कधी पण करू शकतो, पण यावेळेस मी एक नवीन आयडिया सुचवली आहे. काय आयडिया सुचवली आहे तू? यावेळेस विश पेक्षा आपण एक गाणं बोललं तर चालेल का? वाव, मला गाणं खूप आवडतं. चला तर मग आपण ते गाणं बोलूया. सगळ्यात भारी आपला डॅड, सगळ्यात ताकदवर आपला डॅड, सगळ्यात दमदार आपला डॅड, सगळ्यात सुंदर आपला डॅड. नाही कुठली चिंता, नाही कुठला राग, नाही कुठले संकट, नाही कसली भीती, पण सगळ्यात भारी डॅडची काठी, सगळ्यात भारी डॅडची काठी, सगळ्यात भारी डॅडची काठी. रोज अभ्यास करायचा पण सुट्टी नाही टाकायची. सुट्टी टाकली तर डॅडची काठी, सुट्टी टाकली तर डॅडची काठी, सुट्टी टाकली तर डॅडची काठी. जर काय समजलं नाही तर नीट समजून सांगतात, जर काय समजलं नाही तर नीट समजून सांगतात, पण 100 वेळा तेच परत सांगितल्यावर तर एकच वस्तू. सगळ्यात भारी डॅडची काठी, सगळ्यात भारी डॅडची काठी, सगळ्यात भारी डॅडची काठी, सगळ्यात भारी डॅडची काठी. वा, मला तर खूप मजा आली हे गाणं बोलताना. मला पण आली, पण हे तर झालं मराठी व्हर्जन, पण आता मला हिंदी व्हर्जन मध्ये पण म्हणायचंय. चल ते आपण बोलूया. ठीक आहे, चला तर मग आपण आता हिंदी व्हर्जन मध्ये पण बोलून टाकूया. पापा घर आते, गले से लगाते, प्यार जताते हैं, खुशबू फैलाते, ठुमक ठुमक जाना मेरे पापा नैनाल, पापा बड़े क्यूट मेरे लगते खयाल, ठुमक ठुमक जावा मेरे पापा नैनाल, पापा बड़े क्यूट मेरे लगते खयाल. एक तर तू विसरलीस, आपल्याला विश करायचंच राहिलो. अरे हा, मी तर ते विसरलेच होते. डॅडला विश करायचंय. हॅपी बर्थडे डॅडी. आपल्याला गोव्याला जायचं होतं ना, बॅग भरली आहे, चल गोव्याला. हॅपी बर्थडे डॅड. हॅपी बर्थडे पप्पा. या पप्पा.